राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आणि वित्त आणि नियोजन मंत्री सन्माननीय अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपल्या तालुक्याचे नामदार दिलीपराव वळसे पाटील आणि आम्ही सर्वांनी मिळून जनसंवाद हा सप्ताह वाढदिवसापासून एक 8 दिवस 9 दिवस कंटिन्यू ठेवायचं ठरलेलं आहे. त्यामुळे विविध कार्यक्रम उपक्रम करतोय. त्यामध्ये महिलांच्या दृष्टीनं काही व्याख्यानं आहेत, युवकांना मार्गदर्शन करणारी व्याख्यानं आहेत, वृक्ष लागवड इत्यादी, रक्तदान शिबिर, शासन आपल्या दारी असे कार्यक्रम करून हा वाढदिवसाचा सप्ताह मी संपन्न करतोय. त्याचाच एक भाग म्हणून लांडेवाडी इथे ह्या ठिकाणी आमच्या क्रिकेट मैदानाच्या बाजूला फॉरेस्टच्या जागेमध्ये सन्माननीय RFO विकास भोसले आणि त्यांच्या सगळ्या टीमनं आम्ही आणि आपल्या भैरवनाथ शिक्षण मंडळाच्या सर्व शाळांनी एकत्रितपणे हा उपक्रम राबवण्याचं ठरवलं आहे. जाताना येताना रस्त्यावर नजीकच्या काळामध्ये ही झाडं मोठी होतील आणि एक चांगल्या प्रकारे जाणाऱ्या एक लोकांना कुठेतरी आनंद वाटावा, झाडं पाहून, सावली पाहून, अशा प्रकारचा आमचा प्रयत्न राहील. वृक्ष लागवड करणं किती महत्त्वाचं, याचं महत्त्व विकासजी भोसले यांनी आमच्या विद्यार्थ्यांना आणि सर्व कार्यकर्त्यांना दिलेलं आहे. मी स्वतः माझ्या सगळ्या विद्यार्थ्यांना एक आव्हान केलं आहे की प्रत्येक विद्यार्थ्यांना आपल्या घराजवळ किंवा गावामध्ये स्वतः झाड लावावं आणि त्याचं संगोपन करावं झाडाचं, अशा प्रकारची आव्हान केलेलं आहे. माझ्या या सगळ्या शिक्षण संकुलामध्ये जवळजवळ 3,000 विद्यार्थी आहेत. मी त्यांना सगळ्यांना सांगितलं आहे की मी अचानक कुठल्याही विद्यार्थ्यांच्या घरी येऊन झाड लागले की नाही याचं बघणार आहे आणि ज्यांनी चांगल्या पद्धतीने संगोपन केलं, झाडं वाढवली, अशा विद्यार्थ्यांना आमच्या वतीनं वळसे पाटील आणि आम्ही दोघांच्या वतीनं चांगला मोठा सन्मान देणार आहे, बक्षीस देणार आहे, असं या ठिकाणी मी ठरलेलं आहे. आणि सगळ्या विद्यार्थ्यांनी ते आव्हान स्वीकारून आपापल्या घरी झाडं लावणं अशा प्रकारचा उपक्रम घेणार आहे.